नमस्कार. सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्था पुराणामध्ये वर्णन केलेल्या आहेत आणि या बरोबरीने ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांचा उल्लेख या प्रत्येक स्थितीबरोबर आहे. असं जेव्हा म्हणत असतो तेव्हा मणी आणि मल्ल या असुरांचा उल्लेखही आपल्याला आढळतो. मणी आणि मल्ल म्हणजे प्रजाजनांना त्रास देणारे, त्याचबरोबर सज्जनांना सतत काही ना काही करून विघ्न त्यांच्या कार्यामध्ये आणणारी असे हे असुर. आता हे संदर्भ जेव्हा आजच्या काळामध्ये आपण जोडतो तेव्हा लक्षात येतं की हे मणी आणि मल्ल हे असुर जे आहेत, सज्जनांच्या कार्यामध्ये विघ्न आणणारी जी मंडळी आहेत ती आजच्या काळामध्ये सुद्धा आहेत. किंबहुना आजच्या काळामध्ये हे विघ्न जे आहे ते कोणतं विघ्न आहे तर अंधश्रद्धेचा जोखड आहे, दारिद्र्य आहे, अशा एक ना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जोखडांमध्ये अडकलेलं कलियुग आहे. म्हणजे असं येतं की असुरांचा नाश करण्यासाठी आजच्या काळामध्ये सुद्धा शिवशंकर किंवा अशी शक्ती आवश्यक आहे जी आपल्याला या जोखडामधून मुक्त करेल. हे जोखड जे आहे त्यावरती मात करण्यासाठी ही शक्ती जी आहे ती महान अशी शक्ती आहे. ती महान कशी आहे तर देवतांसाठी सुद्धा ती महान आहे, म्हणून त्यांना महादेव असं म्हटलं जातं आणि त्या महादेवाचं आजचं व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत. आपल्या सगळ्यांना आजच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना कलियुगातली ही महाशिवरात्र नेमकी कशी आहे, आजच्या काळामध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक संदर्भ जोडताना ही महाशिवरात्र कशी आज सुद्धा वंदनीय आहे आणि त्याचबरोबरीने आजचे सामाजिक संदर्भ कसे आपल्याला लक्षात घेण्याजोगे आहेत, सगळ्याविषयी बोलूया आजच्या या कलियुगातल्या महाशिवरात्रीविषयी आजच्या सखीमध्ये. आजचा महाशिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम निरामय शिवभक्ती. निरामय शिवभक्ती याविषयी आपण बोलून घेत असताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो की आजच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व हे अतिशय आहे आणि आज भाविकांची मोठीच्या मोठी रांग ही 12 ज्योतिर्लिंगांपाशी आहे. या 12 ज्योतिर्लिंगांचं महात्म्य सांगणारी आणि त्यांचं दर्शन देणारी एक सुंदर ध्वनिचित्रफित आपल्याकडे आहे, ती चटकन आपण बघून घेऊया. राणा शिवचंद्र मौळी फणींद्रनाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भक्त रक्षणासाठी शिवशंभो महादेवानं अनेक अवतार घेतले. श्री भगवान शिवशंकर ज्या ज्या ठिकाणी ज्योतीच्या रूपात प्रकट झाले ती सर्व स्थानं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाली आहेत. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत. हिमालयामध्ये बद्री, केदारनाथ, काशीमध्ये विश्वेश्वर, उज्जैनीमध्ये महाकालेश्वर, नर्मदा किनारी ओंकार ममलेश्वर, नाशिकपासून नजीकच त्र्यंबकेश्वर, भीमा नदीच्या उगमापाशी भीमाशंकर, वेरुळापाशी घृष्णेश्वर, काठियावाडमध्ये सोमनाथ, श्री शैल्य पर्वतावर मल्लिका अर्जुन, परळीमध्ये वैजनाथ, दारू अरण्यामध्ये नागेश्वर, भारताच्या दक्षिण टोकाला रामेश्वर. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, वैजनाथ आणि औंढा नागनाथ. 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आजच्या दिवशी तर अबाधित आहेच आहे. किंबहुना या 12 शक्ती ज्या आहेत त्या सतत आपल्या बरोबर असतात असा आपला प्रत्येक वेळी विश्वास असतो आणि म्हणूनच आपलं प्रत्येक कार्य सुरळीत चालत असतं असा काहीसा विश्वास आपल्या मनामध्ये असतो. महाशिवरात्रीच्या निमित्तानं आजच्या सखी सह्याद्रीमध्ये 2 तशाच तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेले आहे. त्यांची ओळख करून घेऊया. स्वानंद बेदरकर आणि सोमनाथ जोशी यांना नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आपल्या पाहुण्यांची ओळख करून देते. स्वानंद बेदरकर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, तत्वज्ञान आणि सामाजिक परिस्थितीचे ते अभ्यासक आहेत. साहित्य आणि संस्कृती, संगीत याविषयी त्यांचं मार्गदर्शन मिळत असतं. दूरध्वनीच्या माध्यमातून त्याचबरोबर सखीवरती आपल्याशी कायम ते संवाद साधत असतात. आजही आपण त्यांच्याकडून महाशिवरात्री आणि सामाजिक संदर्भ याविषयी जाणून घेणार आहोत. आपले दुसरे पाहुणे म्हणजे ज्योतिर्भास्कर सोमनाथ जोशी गुरुजी.
जोशी गुरुजींचा पौरोहित्याचा अभ्यास आहेच आहे, पण त्याचबरोबर सामाजिक संदर्भ काय आहेत, महाशिवरात्रीचं व्रत हे आजच्या काळामध्ये कसं आहे, शिवव्याप्ती काय आहे, शिवतत्व काय आहे, या सगळ्याविषयी गुरुजी आपल्याला समजावून सांगतील. आपल्यालाही सहभागी व्हायचे दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, तरी पण सांगते, चटकन टिपून घ्या. ते आहेत असे: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. निरामय शिवभक्तीचा आजचा हा महाशिवरात्रीचा सखी सह्याद्रीचा विशेष भाग सुरुवात करूया. सगळ्यात आधी स्वानंद वेदरकरचं तुमच्याकडून सुरुवात करते. आज आपण सुरुवातीला बघितलं ते 12 ज्योतिर्लिंगांविषयी. 12 ज्योतिर्लिंग ही कायमच महात्म्य आहे, त्यांचं वेगवेगळ्या महात्म्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. संस्कृती याविषयी काय म्हणते? या प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या निर्मितीसाठी आपल्याकडे एक एक कथा सांगितलेली आहे. अच्छा. मुळातच ज्या ज्या व्रतवैकल्य आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले आहेत, त्या प्रत्येक संस्कृतीतल्या व्रताला त्याचं देव यांच्या संदर्भातली दिसत असली तरी सुद्धा ती प्रतिकात्मक कथा आहे प्रत्येक देवतेच्या बाबतीतली. मग ती आज आपण ज्या विषयावर चर्चा करतो आहोत, महाशिवरात्र आणि महादेव याविषयी, तेव्हा 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रत्येक निर्मिती स्थानाची जी कथा आहे, त्या निर्मिती स्थानाच्या कथेचा आणि समाजाचा खूप जवळचा संबंध आहे. शिव ही पहिली शक्ती अशी आहे की ज्या पहिल्या शक्तीतून नंतर ब्रह्मा विष्णू या शक्ती निर्माण झालेल्या आहेत, आणि शिव आणि शक्तीचं एक प्रतिकात्मक रूप किंवा प्रतिकात्मक स्वरूप, ज्याला सगुण स्वरूप असं आपल्याला म्हणता येईल, ते म्हणजे शिवलिंग आहे. आणि त्या शिवतत्वाचं, त्या शैव तत्वाचं आचरण हे तुमच्या माझ्याकडून व्हावं, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडून व्हावं. आणि समाज हा शिवाच्या म्हणजे शिवाचे 2-3 अर्थ आपल्याकडे अभिप्रेत आहेत किंवा सांगितले जातात. त्यातलं शिव या शब्दाचा पहिला अर्थ आहे मांगल्य, शिव या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कल्याण, आणि शिव या शब्दाचा तिसरा अर्थ म्हणजे जी देवता आपण आज ज्या देवतेविषयी चर्चा करतो आहोत ती शंकर. तेव्हा मांगल्य निर्माण व्हावं, त्या मांगल्यातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं कल्याण व्हावं, आणि ते कल्याण होत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये शिव म्हणजे शंकर या शक्तीचा जागर कायम असावा, यासाठी भारताच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये 12 ज्योतिर्लिंग विभागलेली आहेत. आणि ही 12 ज्योतिर्लिंग तो निसर्ग घेऊन, त्या निसर्गाचं, त्या भूभागाचं प्रतिनिधित्व घेऊन समोर येतात. आणि तशी ती समोर येत असताना संतांनी ज्या शंकराला समोर ठेवून आपल्या रचना केल्या, मग त्याच्यामध्ये रामदासांच्या शंकराच्या ज्या रचना आहेत त्या जास्त आपल्याकडे पॉप्युलर आहेत किंवा त्या जास्त लोकप्रिय आहेत. आणि त्या शंकराच्या रचनांमधून आपल्याला या मांगलिक करणाऱ्या किंवा कल्याण करणाऱ्या शंकराचं एक वेगळं स्वरूप समोर येतं. खरं, याविषयी आणखीन जाणून घ्यायचंच आहे. सोमनाथ जोशी सर, जेव्हा आपण असं म्हणतो की महाशिवरात्र आहे, मुळात ही शिवरात्र आणि महाशिवरात्र ही नेमकी संकल्पना काय आहे? शिवरात्र आपल्याकडे प्रत्येक महिन्यातून 2दा येतात. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशी ही ज्या वेळेला निशितकालापर्यंत असते त्याला पंचांगीय दृष्टिकोनातून शिवरात्री असं म्हणतात. महाशिवरात्र एवढ्यासाठीच आहे की ज्याप्रमाणे आपण आता जाणून घेतलं की शिवतत्वाचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होणारं भक्तांच्या मनातलं दर्शन त्या भक्तांनी जाज्वल्य रीतीने शिवतत्व जाणून घेतलं आहे. ती भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या भक्तांनी शिवाला साक्षात त्या ठिकाणी प्रविष्ट होऊन आपल्या भक्तीच्या सहाय्याने प्रगट केलेलं आहे, किंबहुना प्रसन्न केलं आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो. म्हणून ही ज्योतिर्लिंग तयार झालेली आहेत. आणि हे प्रत्येकाचं कथानक वेगळं आहे, पण भाव किंवा त्यांची भक्ती ही एकच आहे. आणि त्यांना पावणारा जो आपला महादेव आहे तोही एकच आहे. क्या बात आहे. आता महाशिवरात्रीच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाचा विशेष
म्हणजे कोणतीही औपचारिकता न बाळगता केवळ स्वतःचं पोट भरण्यासाठी एक व्याध म्हणजे प्राण्यांची शिकार करून जगणारा भक्त हा त्या दिवशी ज्या पद्धतीने मोक्षात पावला आणि हे सर्व साध्य करताना त्यांनी एकदाही देव आहे किंवा मी काही देवतत्वाचं कार्य करतोय याची मनामध्ये जाण ठेवली नाही. त्या किंबहुना त्याला अहम माहिती नव्हता, नसेल. तो अहम कुठेही नव्हता, कुठेच नव्हता आणि अनन्य भावाने झालं की त्याच्या कुटुंबाला 4 दिवस खायला काही नव्हतं, ते व्यथित होते बर आणि त्या दिवशी त्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं की आज तुम्ही भिक्षा आणल्याशिवाय म्हणजे काहीतरी पोटाला आणल्याशिवाय. बरं, ग्रहण ही करता येणार सगळी नाही. गोष्ट त्या काळातली आहे ज्या वेळेला कोणत्याही पाषाण युग वगैरे तुम्ही म्हणू शकता. ह्या कालावधीमध्ये तो ज्या वेळेला गेला त्यावेळेला दिवसभर त्याला भिक्षा मिळाली नाही. ज्या वेळेला आपण निषेध घालायची सुरुवात तिन्ही सांजेपासून होते त्यावेळेला त्याने स्वतःचं संरक्षण नीट होण्यासाठी एक झाड शोधलं. ते झाड उंच होतं म्हणून त्या झाडावर त्याला चढण्यासाठी तो आसरा घेवला, काही आहे का आपल्याला म्हणून त्याला एक दगड पायाखाली आला. तेव्हा रात्र झालेली होती. अच्छा ते साक्षात शिवलिंग होतं बर आणि तो ते झाडावर गेल्यानंतर ते जे पाणथळ आहे बरं. त्याच्या झाडावरनं एक पाणथळ जागा त्याला दिसत होती. त्यामध्ये येणारे पानं मध्ये येणारा जो काही झाडाच्या फांद्या वगैरे होत्या ते तो तोडून खाली टाकत होता. ते बेलाचं झाड होतं. अच्छा हा जो अगदी शिवरात्रीचा किंवा शिवपूजेचा अतिशय शास्त्रसंमत अशा पद्धतीचा जो भाग आहे की आज बिल्वपत्राचं महत्व आहे, त्यानंतर कवठ या फलाचं महत्व खरं आहे. या सगळ्याविषयी जाणून घ्यायचे पण कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. सोमनाथ जोशी सर, मी आपला एक नियमित चाहता आहे. आपले मार्गदर्शन मला नेहमीच भावते आणि स्वानंद बेदरकर सर नाशिकला असताना आपली व्याख्याने केलेली आहेत आणि लेखही नेहमीच असतो. प्रश्न दोघांनाही सामायिक आहे. भक्ती करताना प्रत्येक भक्त काहीतरी स्वार्थ, काहीतरी मागण्या देवापुढे ठेवतो. मग ती भक्ती कसली. आणि दुसरं असं की भक्ती करताना त्यामध्ये निरामयता, शुद्धता, सात्विकता हे गुण त्यामध्ये कसे असावेत. कारण काय झालंय की प्रत्येक जण अपेक्षा ठेवतो आणि भक्ती करताना मला वाटतं क्वांटिटी वेळेची त्यापेक्षा क्वालिटी भक्तीची महत्वाची आहे. कृपया दोघांनाही तज्ञांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. नक्कीच. मी दोघांकडनं याविषयी जाणून घेईन. बेदरकर सर. कुडाळकर सरांचा जो प्रश्न आहे त्याच्यात मी थोडंसं मघाशी जे सरांनी आपल्याला कथाभाग सांगितला तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो की ज्या व्याधानं ती बेलाच्या झाडाची पानं आपल्याला न कळत नसताना सुद्धा खाली टाकली आणि ती शिवपिंडीवर पडली. त्याला ज्या हरणाची शिकार करायची होती त्या हरिण समोर होतं आणि त्याला तो बाण मारण्यापूर्वी त्या हरिण असं म्हणालं की हे बघ, माझ्या घरी माझी मुलं जी आहेत ती भुकेलेली आहेत, त्यांची व्यवस्था मी करते आणि मग तुझ्याकडे येते, मग तू मला मार. बर. एक भूतदया त्याच्या मनात निर्माण झाली. ते हरिण घरी गेलं आणि मग ते परत आलं तेव्हा ते दोन्ही बछड्यांना त्याच्या घेऊन आलं होतं आणि मग ते म्हणाले की आता तू हरकत नाही आम्हाला मारायला. अच्छा. या गोष्टीचं सार, या गोष्टीचं तात्पर्य आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा असं लक्षात येतं की तुमच्या अंतःकरणामध्ये जो विचार फुलून येतो, जो विचार बाहेर पडतो, तो विचार हा कायम कल्याणाचा असला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही स्वतःची काहीतरी स्वार्थी हेतू ठेवून, अपेक्षा ठेवून त्याच्या समोर जाता आणि हात ओंजळ पुढे करून मला आता हे दे बुवा असं म्हणता, त्यावेळी ते मिळणं दुरापास्त असतं. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत अशी भावना निर्माण होते आणि मग त्या भावनेतून तुम्ही समोरच्या ईश्वराला, ईशतत्वाला शरण जाता, त्यावेळी मिळणारा प्रसाद, त्यावेळी मिळणारं तुम्हाला जे काही कुठल्याही प्रकारचं ते तुमच्या अपेक्षापूर्तीचं असेल तर ते तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. म्हणजेच जी शंकराची कथा कुडाळकर साहेब आपल्याकडे सांगितली जाते की एक म्हातारी असते आणि ती दवंडी पिटून गावात अशी राजा दवंडी पिटतो की आपल्या घरात जे दूध असेल ते उद्या शिवपिंडीवर व्हायचं, कारण मंदिराचा गाभारा आपल्याला दुधानं भरून टाकायचा आहे. ती म्हातारी आपल्या
राजानं हा सगळा फतवा काढला आहे हे लक्षात घेते आणि तरी सुद्धा आपल्या घरातल्यांना जे रोज ती दूध वाटप करत असते ते दूध देते आणि उरलेलं वाटीभर दूध घेऊन शंकराच्या मंदिरात जाते. तोपर्यंत गावकऱ्यांनी दुधाचे सगळे लोटच्या लोट त्या महादेवावर रिकामे केलेले असतात तरी ते मंदिर भरत नाही. एका वाटीच्या ओतण्यानं ते मंदिर, तो गाभारा बाहेर व्हायला लागतो. या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? तुमचं मन हे श्रद्धावान हवं. तुम्ही सगळ्यांची तृप्तता करायला हवी आणि ती तृप्तता घेऊन ज्यावेळी तुम्ही ईश्वराच्या समीप किंवा समोर जाता त्यावेळी तुम्हाला मिळणारा प्रसाद तुमची इच्छा पूर्तीसाठी तुमचं म्हणून जे काही चाललेलं असतं ते दुप्पट तुम्हाला परत मिळतं. मस्त. पुढचा फोन आहे. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. आपणास महाशिवराच्या शुभेच्छा. आपल्यालाही. संकेतमध्ये आज सुरुवात होण्यापूर्वी आम्हाला जे 12 ज्योतिर्लिंग दर्शन दिलं व्हिडिओ क्लिप येत आहे त्याचं खूप खूप अभिनंदन करतो. सर, माझा प्रश्न असा आहे की आज महाशिवरात्रीनंतर हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे आणि ह्या ज्योतिर्लिंगामध्ये जाऊनच दर्शन घ्यावं असं आपल्यामध्ये परंपरा आहे, असं का होतं? कारण इतर अनेक शंकराची मंदिरं आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की शंकराच्या पिंडीला आपण साधारणतः दुधाचाच नैवेद्य देतो, असं का? आणि तिसरा, शंकराच्या मानेभोवती शेषनाग आवळलेला दिसतो, त्याला याच्यामध्ये काय कारण आहे वगैरे, यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच. आपले तीनही प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. मार्गदर्शन मिळेलच. महाशिवरात्रीनिमित्त हा भाग आहे आणि आपण शिवाचे वेगवेगळी तत्व काय आहेत, शिव महिमा काय आहे याविषयी जाणून घेत आहोत. तेव्हा त्र्यंबकेश्वरला भेट द्यायलाच हवी ना. तेव्हा चला जाऊया त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला. प्राचीन क्षेत्री ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झाला. नाशिक पासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या त्र्यंबकेश्वराची आगळी ओळख आपण आज करून घेणार आहोत. निसर्गाचं हिरवगार वरदान लाभलेलं त्र्यंबकेश्वर सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेल्या घाट माथ्यावरच्या कुशीत वसलं आहे. या परमपवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांचा सागर उसळतो आणि एका रांगेत दर्शन घेताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप वातावरण प्रसन्न करून सोडतो. भक्ती, ज्ञान आणि न्यायरूपी या 3 क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थानी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 1755 साली मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात केली. वास्तुशिल्पकार श्री यशवंतराव हर्षे यांनी 768 कामगारांच्या सहाय्याने 31 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमांनी देवालयाला मूर्त स्वरूप प्रदान केले. 1785 साली सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत देवालयाच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. मेरू आणि माळवा या शिल्पशास्त्रांच्या संमिश्र रचनेत मंदिराची निर्मिती केली असून भव्य पटांगणाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख देवालय आहे. फरसबंदीपासून देवालयाची उंची 56 फूट आहे. मंदिरावरील कळस हा सोन्याचा असून पंचधातूने बनलेला वृषभध्वज हा गाभाऱ्यावर विराजमान झालेला आहे. मंदिराचा सभामंडप 40 बाय 40 फुटाचा असून काही भाग संगमरवरी दगडाने सुशोभित केलेला आहे. बाकी सगळ्या मंदिराची रचना ही काळ्या बेसॉल्ट दगडाची आहे. मंदिर उभारणीसाठी त्या काळी 9 लाख रुपये खर्च आला. नैऋत्येला अमृतकुंड नावाचे टाके पाणी साठवण्यासाठी काळ्या दगडातच बांधलेले दिसून येतात. या अमृतकुंडातलं तर असा हा त्र्यंबकेश्वराचा महिमा. आज महाशिवरात्री विशेष भागामध्ये घरबसले आपल्याला दर्शन घडतंय 12 ज्योतिर्लिंगांचं त्र्यंबकेश्वराचं. आणि या बरोबरीने नाशिकचेच 2 तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत. एक म्हणजे सोमनाथ जोशी गुरुजी आणि दुसरे स्वानंद पेदरकर. त्यांच्याकडनं शिवमहिमा काय आहे याविषयी आपण जाणून घेतोय. जोशी गुरुजी, मगाशी ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला फोन होता भारत वावळे यांचा. आता आपण त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं तुमच्या नाशिकच्या, आणि या बरोबरीने 12 ज्योतिर्लिंगांचं महत्व काय आहे हेही त्यांना जाणून घ्यायचं होतं. सुरुवातीलाही आपण त्याविषयी बोललो होतो, पण थोडक्यात आपण त्याविषयी सांगू. आणि आजच्या दिवशी श्री शंकरापुढे आपण जो दुधाचा नैवेद्य दाखवला जातो याविषयी सुद्धा त्यांना जाणून घ्यायचंय.
12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी 12 ही संख्या ही शिवतत्वामधली एक महत्वाचा टप्पा आहे. तर तो जरा मोठा विस्तृत विषय आहे, पण तो एक विषय आहे. दुसरी गोष्ट, ज्योतिर्लिंग निर्माण होताना कोणत्याही भक्तांनी माझं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, निराकार भक्तीची त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. अच्छा. त्यावेळेला तो भक्त हा त्या शिवाचा उपासक होता आणि त्याने निस्सीम शिवभक्ती अशा पद्धतीने केली की त्या ठिकाणी शिवशंकरांना साक्षात त्याच्या अपेक्षित स्वरूपात उपस्थित राहून त्यांना मदत करावी लागली. सर्वसामान्य माणसापेक्षा हे वेगळ्या पद्धतीचं एक शिवपूजन त्यांच्याकडून पूर्णत्वास गेलं, म्हणून त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली. एक्सेप्शन आहे याला, एक थोडंसं वेगळेपण, ते आता आपण पाहिलं त्र्यंबकेश्वर. गंगा नदी ही आकाशातून म्हणजे स्वर्गातून पृथ्वी तलावर 2 वेळेला आली. एक भरद्वाजांच्या पूर्वजाचा उद्धार करायला आणि एक जी आहे ती या गौतम ऋषींनी आणली. अच्छा. एक आहे ती इच्छित कामना, मनामध्ये एखादा हेतू ठेवून जन्माला आलेली, बर. आणि एक आहे ती पूर्णपणे सकल जनांचा उद्धार करायला आलेली. अच्छा. गौतम ऋषी हे एवढे मोठे तपस्वी आहेत की त्यांनी एक भूमी तयार केली. त्या ठिकाणी एक गाय आली, चुकून त्यांच्याकडून त्या गायला हाकारताना ती गतप्राण झाली. बर. आणि तिला सजीव करण्यासाठी त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांची आराधना करून तिला सजीवत्व प्राप्त करून दिलं. अच्छा. जे तप ऋषीमुनींनी आतापर्यंत स्वतः तपोबल प्राप्त केलेलं आहे, सर्व स्वतः देवतत्वाविषयी सगळं जाणून घेतलेलं आहे आणि त्याचं व्रतामध्ये बांधणी करून तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी ते समोर मांडलेलं आहे. ऋषीमुनींना सर्व देव प्रिय होते, सर्व देव ऋषीमुनी म्हणेल त्याप्रमाणे वागायला तयार होते, पण त्यांनी कधीच स्वतःचा असा अर्थ त्या भक्तीमध्ये, त्या आराधनेमध्ये ठेवला नाही, म्हणून ते निस्वार्थ होते. ही भक्ती ज्या ज्या भक्ताकडून होते त्याचे सर्व प्रकारचे इच्छित साध्य होतात. आपण मनामध्ये एखादा हेतू धरून ज्या वेळेला शिवाची पूजा करतो किंवा शिवाराधना करतो त्यावेळेला तो सगळा विषय हा त्या हेतूमध्ये असतो. मग आपण असं म्हणू शकतो की आपण ते हेतूची पूजा करतो. शिव हे माध्यम होतं नाही. अच्छा. आपलं माध्यम हे भक्ती असलं पाहिजे क्या बात आहे. आणि आराध्य हे शिव असलं पाहिजे. वाह. ही बैठक ज्या ठिकाणी असेल तिथे शिव हा आपलाच आहे. आता दुग्ध हा एकच विषय असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही फॅक्टरीत हे आयुष्यात कधीही भरवता, मिळवता, काय म्हणतात, करता येणार नाही. तुम्हाला स्वतःच्या कष्टाने मातृदेवतेचं, गोमातेचं उत्कृष्ट रीतीने पालन, पोषण, जतन केल्यानंतरच तुम्हाला तिचा प्रसाद म्हणून किंवा आईचा आशीर्वाद ह्या नात्याने ते मिळतं, जे शिवतत्वाचा मूलभूत गोष्ट आहे. वा. आणि शिवतत्वाकडे जाताना असं सांगितलं जातं किंवा अनेक भक्तांच्या भक्तीतून हे प्रत्ययास आलेलं आहे की तुम्ही स्वकर्म आराधना पूर्ण व्यवस्थित करा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा, तर त्या शिवाच्या द्वारी तुम्हाला किंवा आम्हाला, आपल्याला उभं राहायला मिळेल. शिव हा कुठे आहे? मी म्हणतो शिव कुठे नाहीये. शिव हा कुठे आहे तर शिव कुठे नाहीये. अहो, शिव हा शब्दच साक्षात शिवशंकर. शिव हे आपलंच प्रतिबिंब आहे. किंबहुना आपण शिव म्हणतो. अजूनपर्यंत मी अनेक पूजा सांगितल्या, हजारो शंकराचे अभिषेक केलेत. कोणत्याही पिंडीतून मी शंकर आहे असं मला आवाज आला नाही. त्यांना मी म्हटलेलं आहे की शिवशंकर तुम्ही आहात. क्या बात. माझ्या सर्व श्रोत्रवृंदांना आणि मी असं इथे सांगू शकतो की नामाभिधान हे आपण देतो. मग आपण केव्हा नामाभिधान देतो? ज्या वेळेला ते आपल्याला माहिती असतं, किंबहुना ते आपल्याकडे मुलांचं नामकरण करतात. मुलाला माहिती असतं का? नाही. मोठं झाल्यावर त्याला कळतं. कारण ते आपलं प्रतिबिंब आहे, आपल्या जीवनाचं सार आहे. आणि ह्या भावनेने शिवतत्वाशी आपण जर समरस झालेलो आहोत तर शिव आपल्यातच आहे. फक्त प्रश्न आहे त्याला साध्य करण्याचा, आपल्यातला शिव जाणून घेण्याचा.
मस्त. हे सार जे एकवटलेलं आहे तेच उलगडण्याचा यत्न आजच्या भागात सुरू आहे. म्हणजे या दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत ते संत साहित्य अभ्यासक आणि आयुर्वेदाचार्य हरीश पाटणकर. नमस्कार सर. पुण्याहून आपल्याशी बोलत आहेत हरीश पाटणकर सर. नमस्कार हरीशजी. नमस्कार मॅडम. हरीशजी, सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. नमस्कार. महाशिवरात्रीची आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. जेव्हा आज शंकराचं पूजन केलं जातं, तो महादेव आहे त्याचं पूजन केलं जातं, तेव्हा पूजन करत असताना काही गोष्टी ह्या आवर्जून पाळल्या जातात. म्हणजे बेल वाहिला जातो, कवठाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे लक्षामध्ये एक येतं की या पूजनाची एक पद्धत आहे. काही ठराविक पत्री ज्या आहेत त्या हरतालिकेच्या पूजेमध्ये वापरल्या जातात. म्हणजे महादेवाचं, शंकराचं पूजन करताना या पत्रींच्या मागे काही ना काही भाव आहे, त्यामागे काही ना काही प्रयोजन आहे. आयुर्वेदाचार्य या नात्याने आपलं याविषयी काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम. याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या पत्री ज्या वापरल्या जातात, कवट आहे किंवा पारद बेल आहे. आता आपल्याला जोशी गुरुजींनी पण त्याबद्दल माहिती दिली की कवट आणि पारद या गोष्टी याच्यामध्ये वापरल्या जात आहेत. बेलपत्री वापरली जाते. इथं दोन वेळा माझ्याकडून पारद हा उल्लेख एवढ्यासाठी झाला की पारद आणि गंधक याही दोन गोष्टी आहेत. म्हणजे आयुर्वेदाला फक्त झाडपालांचं औषध म्हणूनच आजपर्यंत बघितलं जातं, पण तसं नाहीये. भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने रसशास्त्रासारखंही एक मोठं शास्त्र या आयुर्वेदाला भगवान शिवशंकरामुळे मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे शिवशंकराचं वीर्य स्वरूप असं पारद आणि साक्षात पार्वतीचं रज म्हणून गंधक, असं पारद आणि गंधकाची कज्जली अशी वेगळी औषधं आयुर्वेदामध्ये आलेली आहेत. आणि ही जगातल्या कुठल्याही व्याधीला हरण करण्यासाठी श्रेष्ठ अमृतासमान अशी ही औषधं आहेत. म्हणून नागार्जुन जेव्हापासून अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आयुर्वेदामध्ये व्याधींची ट्रीटमेंट करू लागले, आजारांना बरे करू लागले, तेव्हा रसे सिद्धे करिष्यामी असं म्हटलेलं आहे. आणि कोणताही आजार हा या रसौषधींच्या सहाय्याने बरा करता येतो. तर याला एक फार महत्व जातं. या पारदाचं शिवलिंगही आजकाल बनवलं जातं आणि या शिवलिंगाचं दर्शन घेणं म्हणजे हजारो शिवलिंगांचं दर्शन घेतल्याच्या समान आहे. क्या बात आहे. वेगळंच. पेदळकर सर, तुम्हाला काही त्यांच्याशी बोलायचं होतं मग? सर, आपल्याकडे कवठ हे जे फळ आजच्या दिवशी खाल्लं जातं त्याचा विशेष काही आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे की ते तुरट आहे, त्याचा आजच्या एकूणच नैसर्गिक परिस्थितीशी काही संबंध असा काही उल्लेख आलाय? हो, नक्कीच. कवठ हे जे फळ आहे ते जर तुम्ही बघाल तर ते कठीण कवचाच्या आतलं अशा पद्धतीचं फळ आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा येणारं ते फळ आहे. आणि हे फळ फोडून काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला छान असा गर आतमध्ये मिळतो. आज प्रसाद म्हणून सुद्धा कवठाच्या आतला गर आणि गुळ अशी खाण्याची ही पद्धत आहे. तर हे श्रेष्ठ तर्पण करणारं द्रव्य आहे. ज्यावेळी कवठ आणि गुळ एकत्र करून खाल्ला जातो त्यावेळी पटकन तृप्ती होते. उन्हामुळे जी आपली लाही लाही अंगाची होत असते ती बरी होते आणि आपल्याला त्रास होत नाही. आता भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सुद्धा शेषनाग किंवा नाग स्वरूप असे वेगवेगळे सर्व गोष्टी आहेत की ज्या विषारी आहेत. आणि आयुर्वेदीय दृष्टिकोनातून मला सांगायला आनंद वाटतो की कवठ हे आयुर्वेदातलं श्रेष्ठ विषाग्न द्रव्य आहे. म्हणजे काय गंमत असेल बघा. बेलफळ झालं किंवा कवठ झालं ही एक चांगली उत्कृष्ट विषाग्न द्रव्य आहेत. बेलाचा रस, बेलाचा मुरांबा, बेलपाक किंवा बेल सरबत अशा पद्धतीने पण आपण उन्हाळ्यामध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी वापरू शकतो. वा, मस्त. अगदीशय थोडक्या वेळामध्ये नेमक्या शब्दात आपण याचं महात्म्य आम्हाला सांगितलं. आपले मनपूर्वक आभार मानते. वेळात वेळ काढून सहभागी झालात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मंडळी, हे होते आयुर्वेदाचार्य हरीश पाटणकर. पुण्याहून खास आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि शंकराच्या पूजनामध्ये जी पत्री वापरली जाते त्यामागचं प्रयोजन काय आहे आणि आयुर्वेद याविषयी काय सांगतं ह्या बाजू त्यांनी आता आपल्याला उलगडून सांगितल्या. महाशिवरात्र विशेष भाग आहे. 12 ज्योतिर्लिंगांचं आपण दर्शन घेतलेलं आहे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाऊन आलेलो आहोत. तेव्हा आता जाऊया भीमाशंकराच्या दर्शनाला. देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव.
यम डाकिनी शाकिनी का समाजै निषेव्यमाणं विशिता शनैश्च सदैव भीमाधिपत प्रसिद्धम तम शंकरम भक्तहितम नमामि. भगवान श्री शंकराच्या जटेतून गंगा प्रकट झाली हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण भीमा नदीचा उगम कसा झाला? भगवान शंकरांच्या घामापासून झाला असं म्हणतात. भीमा नदी उगम पावली ती भीमाशंकराच्या उंच भव्य काळ्या कातळ डोंगरातून. घनघोर घनदाट अरण्याच्या परिसरात उंच डोंगराच्या शिखरावर स्वयंभू भीमाशंकर वसलेला आहे. भीमाशंकर शंकरांचं 6वं ज्योतिर्लिंग. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. भीमाशंकराच्या दर्शनानंतर या शिवमहात्म्याचं पूजन नेमकं काय आहे, शिवतत्व काय आहे, याविषयी आपल्याला उलगडून सांगत आहेत ते म्हणजे स्वानंद बेदरकर आणि सदानंद जोशी सर. जेव्हा आपण असं म्हणत आहोत की या सगळ्या तत्वामध्ये काही ना काही असे भाव आहेत, भावना आहेत की ज्या आजच्या काळाला सुद्धा लागू आहेत. पुराणातली जरी या गोष्टी असल्या तरी यांचं तत्व आणि याच्या मागे असलेले भाव हे कायमच एक कालातीत आहेत असं आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचे आहेत. मगाशी एक उल्लेख आला होता तो म्हणजे शेषनाग आणि शंकराचं असलेलं नातं. हे नातं नेमकं काय आहे, पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे आणि आज या शेषनागाचं सामाजिक परिस्थितीतलं भान काय आहे याविषयी आपला अभ्यास काय सांगतो? मुळातच मी सुरुवातीला असं म्हणालो की शंकर ही जी देवता आहे ती पूर्णतः समाजशील अशी देवता आहे. ब्रह्मा आणि विष्णू हे जे 2 देव आहेत ते एका अभिजन वर्गासाठी, ज्याला जो वरचा क्लास आहे त्यांच्यासाठी जवळचे असणारे देव म्हणून कदाचित उल्लेख त्यांचा नेहमी येतो, सातत्याने येतो. पण संहाराची देवता म्हणून ज्या देवतेकडे पाहिलं जातं ती शिवशंकर ही देवता आहे. आणि म्हणून त्यांच्या भोवताली समर्थ रामदासांनी जी शंकराची आरती लिहिलेली आहे त्या आरतीमध्ये शंकराचं केलेलं जे वर्णन आहे ते वर्णन ऐकल्याबरोबर त्याची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहावी इतकं अप्रतिम ते वर्णन आहे. त्याच्यामध्ये रामदास असं म्हणतात की लावण्य सुंदर, एका बाजूला ते लावण्य असा शब्द वापरतात आणि दुसऱ्या बाजूला सुंदर असा शब्द वापरतात. सामान्यपणे आपण असं लक्षात घेऊया की लावण्य आणि सुंदर हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे किंवा परंपरा आहे असं म्हणू. पण त्या दोन्ही शब्दांचा अर्थ हा स्वतंत्र आहे. सौंदर्य किंवा सुंदर हा जो शब्द आहे तो तुमच्या देहाशी निगडित शब्द आहे, तुमच्या दिसण्याशी निगडित शब्द आहे. आणि लावण्य हा जो शब्द आहे तो तुमच्या अंतःकरणाशी निगडित शब्द आहे. अप्रतिम. आणि त्यामुळे होतं काय की जो माणूस किंवा जी व्यक्ती किंवा जी देवता ही आंतरिक लावण्याशी आणि बाह्य सौंदर्याशी अशी दोन्ही गोष्टींचं जिथे हस्तांदोलन झालेलं आहे अशी ही शंकर देवता आहे. आणि त्यामुळे या देवतेच्या गळ्यात असणारा सर्प किंवा या देवतेच्या समोर असणारा नंदी हे दोन्ही मला असं वाटतं की कृषी संस्कृतीला अत्यंत जवळचे असे आहेत. खरं आपल्या स्क्रीनवर सुद्धा लावण्य सुंदर शिवपार्वतीचं दर्शनही होतं आहे बरोबरीने. आणि या दोघांच्याही म्हणजे नंदी आणि गळ्यात असणारा सर्प हे दोन्ही पुन्हा प्रतिकात्मक आहेत. म्हणजे मगाशी जोशी गुरुजी जसं म्हणाले की ही देवताच मुळात प्रतिकात्मक आहे की जे तत्व तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आचरण योग्य आहे ते तत्व तुम्ही या देवतेकडे पाहून तुमच्या आचरणात आणायचं आहे. आणि त्यामुळे ज्या कृषीबलाला, ज्या शेतकऱ्याला हे दोन्ही पशु किंवा हे दोन्ही गोष्टी जवळच्या आहेत त्यामध्ये बैल हा जो प्राणी आहे तो प्राणी आपल्याकडे सिंधू संस्कृतीचं म्हणजे जसे आर्य आपल्याकडे आले त्याच्यानंतर उत्खननामध्ये जे काही अवशेष सापडले त्याच्यामध्ये जी नाणी सापडली त्या नाण्याच्या एका बाजूला बैलाचं चित्र आहे. वृषभ किंवा वृष या देवतेचं पूजन त्या काळी केलं जात होतं. म्हणजे कुणाचं केलं जात होतं असं ज्यावेळी पुरातत्वशास्त्राचं संशोधन बाहेर येतं त्यावेळी त्याच्यामध्ये शिवशंकराचं पूजन केलं जात होतं हेच सांगितलं जातं. आणि मग आपल्याकडे नाशिकमध्ये जी कपालेश्वर नावाची देवता आहे की जी शिवलिंग आहे त्या देवतेच्या मंदिरामध्ये नंदी नाही असंही ती कथा सांगितली जाते. म्हणजे कथाभाग आपण लक्षात घेऊ. म्हणजे त्यातून कृषी संस्कृती, समाज संस्कृती आणि देवता संस्कृती या तिन्ही गोष्टी आपल्याला स्वच्छपणानं समोर दिसतील.
तर तिथे नंदी नाही, तो का नाही याची कथा सांगितली जाते. त्यावेळी ती थोडक्यात मी त्याचं तत्व असं सांगतो, तात्पर्य असं सांगतो की त्या ठिकाणी शंकर एका समस्येमध्ये, अडचणीमध्ये सापडलेले असताना ती अडचण कशी सोडवावी याचा सल्ला किंवा याचा उपदेश तिथे नंदीने दिला. आणि मग नंदी जेव्हा उपदेश करतोय तेव्हा तो तिथे त्यांचा गुरु होतोय, मग तो समोर कसा बसणार, म्हणून तो तिथे नाही. अच्छा, याचा अर्थ एवढाच आहे की शंकराच्या किंवा महादेवाच्या प्रत्येक कथा या तुम्हाला काहीतरी सांगतात. मग कृषी तत्वज्ञान त्या काय सांगतात, मगाशी जो बेलाचा उल्लेख झाला त्याच्यातूनही एक वेगळं कृषी तत्वज्ञान समोर येतं. कषाय रस्य म्हणजे ज्या रसशास्त्राचा, रससिद्धांताचा उल्लेख मगाशी वैद्यराजांनी केला, त्या रसशास्त्रामध्ये कषाय रस्य म्हणजे तुरट पदार्थांचा या कालखंडामध्ये तुमच्या शरीराला अत्यंत उपयोग असतो. त्यामुळे आजच्या दिवसाचं कवट तुम्ही जरा चर्चेतून बाजूला ठेवलं तर तुमच्या समोर आजच्या काळात येणारं जे आवळा आहे तो तर पूर्णतः तुरट आहे. मग तो याच काळात का येतो, याचं पुन्हा संबंध, याची पुन्हा बेरीज ही तुमच्या शरीरशास्त्राशी आहे. मस्त. म्हणजे निसर्ग आणि शरीरशास्त्र यांचं एकमेकांशी संगनमत कसं आहे आणि त्याचबरोबर निसर्ग पूरक कसं आहे हेही यामधून लक्षामध्ये मला असं वाटतं की सगळेच आपले भारतीय सण हाच एक विचार पुढे नेताना दिसतात. खरं म्हणजे बऱ्याच वेळापासून खोळांबलाय, तो घेते स्वप्नील सर आणि पुन्हा वळते. मंजुषा शेणॉय आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. मी एक शिवभक्त आहे. माझी एक शंका आहे की आपण इतर देवतांना पुढ्यात प्रसाद ठेवून पाणी शिंपडून वगैरे डोळे बंद करून नैवेद्य दाखवतो, पण शिवलिंगावर किंवा शिवांच्या ह्याच्यावर अक्षरशः डोळे उघडे ठेवून सगळं वाहतो, पाणी वाहतो, दूध वाहतो. हे का? कारण आता अति झालंय की पिशव्या दूध ओतलं जातं, तो भाग वेगळा. म्हणजे कधी कधी मलाच भीती वाटते आणि अगदी गुदमरल्यासारखं वाटतं की इतकं दूध सतत पडलं तर देवाला काय होईल असं. तर म्हणजे शंका अशी की थोडक्यात अशी शंका की त्यावर सगळं वाहलं जातं, हे कारण काय आहे? धन्यवाद. जोशी गुरुजी, थेट संबंध आपल्या विचार प्रवृत्तीशी आहे. जसं की आपण सांगितलं, शिव हा आपल्यातूनच सुरू होतो आणि शिवामध्ये आपण संपतो. शिव हे लयतत्वाचे स्वामी आहेत. मग लयतत्वाचे स्वामी आहेत याचाच अर्थ आरंभ बिंदूचे मूळ तेपच आहेत. ब्रह्म्याला निर्माण करणारे सुद्धा शिवच आहेत. आणि ह्या प्रवृत्तीने आपण शिवाला ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो त्या मला ह्या मातृदेवतेला मनपूर्वक सांगावं असं वाटतं की ती तुम्हाला एक गोष्ट कळली आहे की शिवपूजन हे उघड्या डोळ्यांनी करावं. बर, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय शिवपूजनाचे हो, हे उघड्या डोळ्यांनी करावं. आपण शिवार्चना ही ह्या ठिकाणी काय करता आहात याला महत्व नाहीये. पुन्हा एकच गोष्ट ती तुमच्या चरणी सांगतो की आपण शंकराला किती दूध अर्पण करावं हा विषय मध्यंतरी आपल्याला यांनी सांगितलेला आहे की तो किती त्या आजीने देवळामध्ये दूध नेलं, सर्व कुटुंबाला पूर्ण करून समाधानी करून एका छोट्याशा वाटीने तो गाभारा पूर्णपणे भरून गेला. म्हणजे शंकराला किती दूध लागतं याची तुम्हाला कल्पना. खुलभर दुधाची गोष्ट खुलभर दुधाची, पण आपण त्याला वाहतो, त्याचं समाधान शिवापेक्षा आपल्याला मिळतं. आणि नंतर कुठेतरी मी बाहेर जाऊन सांगतो की मी आज शंकराला असं 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 केलं. वास्तविक पाहता हे मी ज्या ठिकाणी संपतं तेव्हा आपली आणि शंकराची तोंडओळख झालेली असते. क्या बात आहे, मस्त. म्हणजे हा मी जो आहे तो सतत आहे आणि कोहम कोहम ही भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीही होणं अशक्य आहे. पल्लवीताई, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शिवार्चनेमध्ये की आपण किती सोप्या भाषेमध्ये, पल्लवीताई तुम्ही पटकन बोलून गेला ती गोष्ट, की ज्या ठिकाणी अहम अजिबातच नाहीये आणि काय आहे हे जाणून घ्यायची माणसाची जिज्ञासा आणि जीवन विकास तो करतो आहे, तीच शिवाराधना आहे. ओ, जेव्हा आपण शिवतत्व याचा शोध घ्यायला आज इथे आपण बसलेलो आहोत तेव्हा ही शिवाराधना काय आहे, मला हे वाटतं म्हणून मी हे देते, मला हे वाटतं म्हणून मी हे वाहते, पण याही पलीकडे हा मी जेव्हा जातो तेव्हा सगळं काही होतो.
स्वानंदजी, जेव्हा आपण या सगळ्या मुद्द्यांविषयी बोलत आहोत तेव्हा एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे या शिवाची असलेली वेगवेगळी रूपं. आणि या रूपांमध्ये सुद्धा तुम्ही मगाशी एक वेगळा उल्लेख केला, तो म्हणजे प्रत्येकच गोष्ट जी आहे ती प्रतिकात्मक आहे, हे तुमच्या दोघांच्याही बोलण्यामध्ये येते. आता जो मुद्दा आहे तो त्रिशूल आणि हा जटाभार, या मागे भावना काय आहेत, यातनं नेमकं व्यक्त काय होतं, संस्कृती यामधून काय सांगू इच्छिते? मगाशी जो विषय आहे तोच पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. जोशी गुरुजींनी फार सुंदर सांगितलं. मीच्या वेलांटीचा तुटो तुटो फास, वेढा वैकुंठास पडो त्याचा. क्या बात, असं विंदा करंदीकर म्हणाले. आधुनिक कवी किंवा आधुनिक रचनाकार जे म्हणतात ते काही नवीन म्हणत नसतात, ते नवीन पद्धतीनं फक्त मांडत असतात. जे आपल्याकडे आहे, जे आपल्याकडे सांगितलं जातंय त्याचाच एक नवीन आविष्कार हा सध्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. त्रिशूळ याला 3 टोक असलेली एक असुरांना नाश करण्याची एक शस्त्र म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. शस्त्र हे कोणकोणत्या प्रकारचं असतं याचाही संस्कृतीमध्ये वेगळ्या पद्धतीने उल्लेख येतो. शस्त्र हे प्रतिकात्मक असतं आणि ते समोरच्याच्या शरीराचा नाश करून तुम्हाला समोर आणता येतं किंवा तुमच्या आत अंतःकरणामध्ये शस्त्राची निर्मिती करून तुम्हाला समोरच्याचा नाश करता येतो. सत्व, रज आणि तम या ज्या 3 आपल्याकडे शक्ती सांगितल्या जातात किंवा गोष्टी सांगितल्या जातात, त्याचं स्वरूप तुम्हाला त्या त्रिशूलामध्ये पाहायचं असतं. म्हणजे काय तर शंकर ही देवता, ज्या रूपांचा तुम्ही आता उल्लेख केला त्यामध्ये नटराज ही जी देवता आहे किंवा नटराजाची मूर्ती आपण पाहतो, त्याचा एक वेगळा संदर्भ आपल्याकडे आहे. मगाशी जोशी सरांनी जो उल्लेख केला, लयतत्वाचा स्वामी म्हणून आपण महादेवाकडे, शंकराकडे पाहतो. हे लयतत्व ज्या एका भागामध्ये आपल्याला पूर्णांशानं दिसतं, तो भाग म्हणजे आपल्याकडचं संगीत शास्त्र आहे. त्यामध्ये लयतत्वाचा फार वेगळ्या पद्धतीनं तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडणारं तत्व म्हणून एक उल्लेख येतो. त्या लयतत्वाचा स्वामी कोण आहे, तर त्या लयतत्वाचा स्वामी हा भगवान शंकर म्हणजे महादेव आहे. त्याची नटराजाची मूर्ती जी आपण पाहतो की कोणत्याही कलाप्रिय कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण नटराजाचं पूजन करतो. ते पूजन का करतो? त्या मूर्तीमध्ये तुम्हाला काय दिसतंय? त्या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसतंय शिव आणि शक्ती, म्हणजे शिव आणि पार्वती याचं अर्धनारी नटेश्वराचं रूप दिसतंय. वा. अर्धनारी नटेश्वराचं जे रूप आहे ते रूप तुम्हाला काय सांगतं? ते रूप तुम्हाला सांगतं की स्त्री शिवाय पुरुष आणि पुरुषाशिवाय स्त्री हे दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. अप्रतिम. ती जी अपूर्णता आहे तुमच्या देहातली, तुमच्या व्यक्तिमत्वातली आणि तुमच्या मानसिक स्थितीतली, ती पूर्णत्वाकडे नेण्याचं काम ही ती नटराजाची मूर्ती करते. भगवान शंकरांनी जवळपास 123 नृत्य प्रकार अस्तित्वात आणलेले आहेत. अच्छा. आणि ते 123 नृत्य प्रकार काय आहेत हे संगीतशास्त्राचे ग्रंथ आपल्याला सांगतातच, पण लस्य आणि तांडव हे 2 नृत्य प्रकार हे आपल्याला शिवतत्वाचं प्रमुख स्थान किंवा प्रमुख आकर्षण म्हणून सर्वांना माहिती आहेत. मस्त. ज्या कथकाचा, ज्या भरतनाट्यमचा, ज्या ओडिसी नृत्याचा उल्लेख समाजामध्ये वावरताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला येतो किंवा पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये तुम्हाला शिवतत्व पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला शिवाचं एक वेगळं स्वरूप पाहायला मिळेल. अधरो भगन नावाची एक तमिळ कादंबरी आहे की ज्या तमिळ कादंबरीवर अलीकडच्या काळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं वेगळी चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती हाच विचार आजच्या आधुनिक पद्धतीनं चर्चेला गेलेला आहे. तो आधुनिक चर्चेला गेलेला विचार आणि आपल्या समोर असणारी नटराजाची मूर्ती हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की परंपरेचे अन्वयार्थ, परंपरेचा अभ्यास हा कायम ज्यावेळी तुम्ही आजच्या संदर्भात कराल, आजच्या युगात कराल, त्यावेळी नवी पिढी ही तुम्हाला महाशिवरात्र वेगळ्या पद्धतीनं करताना दिसेल. नवी पिढी या शिवशंकराच्या तत्वाचा विचार वेगळ्या पद्धतीनं करताना दिसेल. थोडक्यात गंमत म्हणून पल्लवीताई म्हणायचं झालं तर आज सकाळपासून आपण इथे चर्चेला बसेपर्यंत शंकराचे फोटो, शंकराच्या पिंडीचे फोटो आणि महाशिवरात्रीचे शुभेच्छा देणारे व्हॉट्सअपचे मेसेज हे आपल्याला येऊन तो मेसेजचं बॉक्स आपलं भरलेलं आहे. हे का करतो आपण? आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या असतात म्हणून
कारण शोधत असतो किंवा आमच्या मनात जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी कारण शोधत असतो. हे कारण जर आमच्या परंपरेनं आम्हाला अतिशय सामर्थ्यानं दिलेलं असेल तर ते सामर्थ्य घेऊन आपण व्हॉट्सअपच्या युगात एकमेकांना शुभेच्छा देत असू तर मला असं वाटतं की नवी पिढी तत्वाच्या सामर्थ्याने उभी राहील आणि ते आपल्याला गरजेचं आहे. म्हणून शंकराच्या वेगवेगळ्या रूपांचा विचार आज करणं, आजच्या क्षमतेत करणं मला वाटतं गरजेचं आहे. मस्त. आणि याच्यामध्ये एकच वाक्य पुन्हा आपलं सुरुवातीचं जे होतं ते जोडते, ते म्हणजे असं, हे का आपण करत आहोत तर हे मला वाटतं, मी तिथे आहे म्हणून या शुभेच्छांची देवाणघेवाण घडते आहे. आणि याचा दुसराही अर्थ असा निघतो की शिवतत्व हे किती मोठं आहे. विषय घ्या लक्षात की तो नटेश्वराकडे आपण बघितल्यानंतर आपली स्फूर्ती जागृत होती. मी जे केलेलं आहे ते मी अॅक्युरेटली व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी समोर मग तो नृत्य आविष्कार आहे, गायन आविष्कार आहे, कोणताही आहे तो मी केला पाहिजे आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तो शिव किती पूर्ण व्यापून उरलेला आहे, दशांगुळ उरलेलाच आहे शिव. एक फोन खूप वेळापासून खोळंबलाय, तो चटकन घेते. डॉक्टर वी. स. महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. हा नमस्कार. हे पहा का आपल्या वेदामध्ये मला असं वाचण्यात आले हे जे शिवलिंग आहे हे पुरुष आणि स्त्रीलिंगाचं एक प्रतिनिधित्व आहे आणि त्या दोघांचं मिलन आणि सृजन शक्ती या अर्थानं ते लिंग दाखवलं गेलेलं आहे असं एक बोललेलं आहे. तर याचा काय अर्थ आहे आपल्या ह्याच्यामध्ये? आणि दुसरं सत्यम शिवम सुंदरम याचाही जरा खुलासा करावा. वेळ कमी आहे पण गुरुजी आपल्याला काय सांगायचं? मी शिवलिंगाबद्दल अत्यंत स्पष्ट मत मांडतो की त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगामध्ये वरती जो बाण ठेवलेला आहे तो नाहीये. आणि तुम्हाला एक धावती गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला त्या शिवलिंगाची जी निर्मिती आहे किंवा त्र्यंबकेश्वर क्षेत्राची जी निर्मिती आहे ही जगत कल्याणासाठी आहे. गौतम ऋषींनी सर्व शिवभक्तांना किंवा अडल्या नडल्यांना किंवा जो कोणी गरजवंत आहे त्याचं केवळ चांगलं आणि पवित्र व्हावं यासाठी आहे. त्याच्यावर बाण याचा अर्थ आपल्याला अपेक्षित असणारी आपली जीवन प्रणाली. शिवलिंगामध्ये किंवा शिवार्चनेमध्ये तुम्हाला स्वतःला वैयक्तिकरित्या केल्या गेलेल्या भक्तीचाच फक्त नामनिर्देश महत्वाचा असतो किंवा आपण कोणासाठी काय करतो. अनेक वेळेला एक अगदी छोट्या याच्यात सांगायचा प्रयत्न करतो की कोणीतरी सिरियस असतं, आपण महामृत्युंजयाच्या जपाला बसतो आणि अंती असं निघतं की एवढं सगळं केलं पण काही वाचले नाही बुवा. कोणाच्या सहाय्याने शिव कधीच कोणाचं ऐकत नाही. तर शिव हे फक्त स्वतः आणि स्वतःसाठीच केल्या गेलेल्या स्वतःच्या अर्चनेने भक्तीने आपल्यातलं शिवतत्व जागृत होतं आणि आपल्या इच्छेनुसार ते आपल्याला फलित देतं. हा याच्यातला महत्वाचा विषय आहे. आता विषय येतो की त्या लिंगाच्या पूजनाबाबत. एखादी गोष्टीची मांडणी, मग ह्याच्यासाठी दुर्वास ऋषींची कथा महत्वाची की ते पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले, ते सरस्वती मातेबरोबर चर्चा करत होते. दुर्वास ऋषींचं आगत स्वागत झालं नाही, त्यांनी शाप दिला की तुला कोणी विचारणार नाही. ऋषाप मागितला, त्यांनी सांगितलं तुझ्या ज्ञानाचा सर्व ठिकाणी उदो उदो होईल. आपल्याकडे उदक शांतीमध्ये ब्रह्मदेवाचा फक्त दिलेल्या मंत्रांचा उच्चार केला जातो. विष्णूंनी असंच झालं, लक्ष्मी मातेबरोबर होते, दुर्वासांना शाप आला, त्यांनी त्यांच्या छातीवरती पाय दिला आणि शिवाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं की ज्या विचारमयतेमध्ये जगत कल्याण असतं तुम्ही हे केलेलं आहे. आणि म्हणून तो एक शेवटचा मंत्रही फार महत्वाचा आहे की कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा अपराधम विहितम विहितम वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव. क्या बात आहे. तुझं विण शंभो बज कोण तारी हे वाक्य आणि हे मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या भाव आहेत. इव्हन आपल्या सह्याद्री दूरदर्शनचंही बघितलं, सत्यम शिवम सुंदरम हे आपलं घोषवाक्य आहे. म्हणजे हा शिव सगळीकडे व्यापून दशांगुळ उरलेला आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांना वंदनीय आहे. आज आपण दोघेही मान्यवर आलात आणि इतक्या थोडक्या वेळामध्ये माहिती दिलीत, मनपूर्वक आभार मानते. आणि मंडळी, महाशिवरात्रीच्या आमच्या सगळ्यांतर्फे आपला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. दूरदर्शनचे हार्दिक आभार. धन्यवाद.